Hello students, today we are going to see third part of chapter 7 India during the Maurya period. Okay, 7 chapter. Let's start. Ashoka was deeply moved by bloodshed of the Kalinga war. He decided never to wage a war again. A war again. काय म्हणणं होता अशोक राजाचा अशोक जो एम्पायर होता त्याचं काय म्हणणं त्यानं कलिंगा वॉर झाल्यानंतर त्याची एक स्टोरी सुद्धा अशी फेमस आहे की कलिंगा वॉर झाल्यानंतर तो वॉर जिथं झालं ॲक्च्युली बॅटल जिथं झालं त्या ठिकाणी उभा होता आणि चारी बाजूला त्यानं डेड बॉडीज पडलेल्या जेव्हा पाहिल्या जे सैनिक डेड झाले किंवा इंज्युअर झाले त्यांचे बॉडीज जेव्हा पाहिल्या तेव्हा तो आतून हालून गेला. ओके, डीपली मूव्ड बाय ब्लडशेड ऑफ द कलिंगा वॉर. याचा अर्थ तो रक्तपात बघून तो विचलित झाला, तो दुःखी झाला आणि ही डिसाइडेड नेवर टू वेज वॉर अगेन. पुन्हा वॉर करायचं नाही किंवा वॉरला खतपणे घालायचं नाही हे त्यानं तेव्हा ठरवून टाकलं. He came to believe that truth, non-violence, compassion and forgiveness were the important values. त्याच्या असं लक्षात आलं, तिथं त्याने विश्वास बसला त्याचा की नॉन व्हायलन्स याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं व्हायलन्स करायचं नाही. कंपॅजन म्हणजे प्रेमाने वागायचं, सगळ्यांशी काइंडली वागायचं. फॉरगिवनेस ॲबिलिटी टू फॉरगिव्ह. वेअर द इम्पॉर्टंट व्हॅल्यूज, हे व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉरगिव्ह करणं म्हणजे माफ करणं, हे सगळं हे खूप इम्पॉर्टंट आहे माणसासाठी. हे त्याच्या तेव्हा त्यांनी लक्षात आलं त्याच्या. अशोका वॉन्टेड टू स्प्रेड दीज टीचिंग अमंग common people and therefore he had pillar edicts and stone inscription engraved throughout his kingdom. तर हे त्याचे जे टीचिंग होते त्यानं त्याचा स्वतःचा ज्या गोष्टींवर, ज्या व्हॅल्यूजवर, ज्या एथिक्सवर विश्वास बसला, तो बिलीव्ह करत होता, ते सगळ्या लोकांपर्यंत ही वॉन्टेड टू स्प्रेड दिस टीचिंग, हे तो इतर लोकांपर्यंतही पोचवायची त्याला इच्छा होती. म्हणून त्यानं काय केलं, देअरफॉर ही हॅड पिलर एडिक्ट्स अँड स्टोन इन्स्क्रिप्शन्स. स्टोनवरती इन्स्क्रिप्ट करायला चालू केलं त्यानं आणि पिलर एडिक्ट, पिलर उभे करायचे आणि हे जे त्याचे थॉट्स होते, हे जे व्हॅल्यूज होते ते त्याच्यावर एनग्रेव्ह करायचे, इन्स्क्रिप्ट करायचे, हे त्यांना सुरुवात केली होती. दीज रायटिंग आर इन ब्राह्मी स्क्रिप्ट. आणि जे काही तो इन्स्क्रिप्ट करत होता, जे काही स्टोन इन्स्क्रिप्शन्स होते ते कोणत्या स्क्रिप्टमध्ये होते तर ब्राह्मी इज अ लँग्वेज ऑफ दॅट टाईम. ब्राह्मी स्क्रिप्टमध्ये तो राईट करत होता. In these inscriptions, he is referred to as Devanampiyo Piyadasi. Devanampiyo Piyadasi, beloved of the gods and he who looks on with affection. याचा अर्थ असा की beloved of gods, देवावर प्रेम करणारा आणि असा जो देव आपल्याकडे ज्याच्याकडे प्रेमाने पाहतो आहे, अशा पद्धतीचं ह्या इन्स्क्रिप्शनला तो म्हणत होता. ह्या इन्स्क्रिप्शन्स ज्या काही पिलरवरती तो करत होता त्याला हे त्यानं नाव ठेवलं होतं किंवा ही रेफर्ड टू ॲज दिस. अनादर इन्स्क्रिप्शन states that 8 years after he ascended the throne, he made the conquest of Kalinga and had a change of heart on seeing the devastation it caused. Another inscription states that 8 years after the ascended the throne, he made the conquest of Kalinga.
कॉन्केस्ट याचा अर्थ वॉर किंवा बॅटल. आणि त्यानं हे पण त्याच्यामध्ये इन्स्क्रिप्ट केलं होतं की 8 years आफ्टर ही असेंडेड द थॉन म्हणजे याचा अर्थ काय, तर ज्याच्यानंतर 8 years आफ्टर ही बिकेम अ किंग और एम्परर, ही मेड अ कॉन्केस्ट ऑफ कलिंगा वॉर त्यानं केली. आणि इट वॉज he changed after that Kalinga war. Okay, a change of heart and seeing the devastation याचा अर्थ डिस्ट्रॉय, जे काही डिस्ट्रॉय झालेलं होतं, डिस्ट्रक्शन झालेलं होतं वॉर फील्डवरती, ते पाहून तो he had changed. An inscription of Emperor Ashoka at Delhi Topda shows that he had put strict restrictions on the hunting of bats, monkeys, rhinoceros, and on setting fire to forest. एम्परर अशोकाने दिल्ली टोपडा येथे एक इन्स्क्रिप्शन केलं आणि त्याच्यामध्ये असं क्लिअर कळून येत आहे की ही हॅड पुट स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन, त्यानं ह्याला मनाई केली होती, बॅन केलं होतं. कशासाठी, काय बॅन केलं होतं, तर हंटिंग ऑफ बॅट्स, मंकीज अँड रिनोसोरस. बॅट्स मीन्स वटवाघुळं आणि मंकीज, रिनोसोरस अँड ऑन सेटिंग फायर ऑन फॉरेस्टमध्ये आग लावणं, जेणेकरून आग लावलं की ॲनिमल्स अर्थातच डेड होणार. त्या म्हणूनच ॲनिमल्ससाठी तो इतका काइंड झाला होता की त्यानं ह्या गोष्टींवरती बॅन केलं होतं, ह्या गोष्टी रिस्ट्रिक्ट केल्या होत्या. आता इथं तुम्हाला दिसेल ह्या मौर्य पिरियडचा मॅप आहे. हा मला वाटतं मागच्या टॉपिकमधला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण हा पाहिलेला आहे, मौर्य पिरियडमधला हा इंडिया कसा होता ते. पुढचा आहे हा एम्परर अशोकाचा फोटो म्हणा किंवा चित्र म्हणा आहे. एम्परर अशोकाज वर्क फॉर द स्प्रेड ऑफ रिलीजन. Ashoka had embraced Buddhism. He had convened the Third Religion Council on Buddhism at Patliputra. अशोका हा बुद्धिझम त्याने ॲक्सेप्ट केला होता, बुद्ध रिलिजन ॲक्सेप्ट केला आणि तो बुद्धिझमचा फॉलोअर झालेला होता. ही हॅज बिकम बुद्धा बाय रिलिजन. He had convened the Third Religious Council on Buddhism at Patliputra. पाटलीपुत्रामध्ये जी थर्ड रिलिजन काउन्सिल होती बुद्धिझमची, ती त्यांना फॉलो केली होती किंवा त्यांना अरेंज केलेली होती. अशोका सेंड हिज ओन सन महेंद्रा अँड डॉटर संघमित्रा टू श्रीलंका फॉर द स्प्रेड ऑफ बुद्धिझम. त्यांनी त्याच्या स्वतःच्या सन आणि डॉटर, जे महेंद्र आणि संघमित्रा असे त्यांचे नेम्स होते, त्यांना ही सेंड देम टू श्रीलंका फॉर स्प्रेडिंग बुद्धिझम. ही ऑल्सो सेंड बुद्धा भिक्खूज टू वेस्ट एशिया अँड सेंट्रल एशिया फॉर स्प्रेडिंग बुद्धिझम. ही ऑल्सो सेंड सम बुद्धा भिक्खूज. बुद्ध भिक्खूज आर फॉलोअर्स ऑफ Buddhism. He also built many stupas and viharas. खूप सारे स्तूप आणि विहार हे बुद्धिझमचे रिलेटेड ह्या बिल्डिंग्स आहेत, त्या सुद्धा त्यांनी बिल्ड केल्या किंवा बांधल्या. पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटीज. एम्परर अशोका लेड पब्लिक वेलफेअर याचा अर्थ कॉमन पब्लिकच्या वेलफेअरसाठी, वेलनेससाठी किंवा गुडनेससाठी त्यानं काय केलं ते. एम्परर अशोका लेड स्ट्रेस ऑन द क्रिएशन ऑफ फॅसिलिटीज फॉर द वेलफेअर ऑफ पीपल. लोकांच्या वेलफेअरसाठी एम्परर अशोकाने बऱ्याच गोष्टी केल्या. फॉर एक्झाम्पल, ही मेड प्रोव्हिजन्स फॉर फ्री मेडिसिन्स अँड मेडिकल ट्रीटमेंट्स फॉर पीपल ॲज वेल ॲज फॉर ॲनिमल्स. He provided free medicines and medical treatment for people
as well as animals. He built many roads and planted trees for shade on both sides of the roads. He built many roads and planted many trees on the sides of road. He dug wells and built dharmashalas. त्यांनी बऱ्याच विहिरी सुद्धा वेल्स पण तयार केल्या, खणल्या. And he also built dharmashalas also. These are some public welfare activities of Emperor Ashoka. Administration during the Maurya period. Patliputra was the capital of the Maurya Empire. For the sake of administration convenience, the empire was divided into 4 regions. Each with its own capital. 4 regions मध्ये त्याचा एम्पायर हे डिवाइड केलं नंतर त्यांनी. पाटलीपुत्रा वॉज द कॅपिटल ऑफ मौर्य एम्पायर. पाटलीपुत्र जे आता सध्या बिहारमधलं पाटणा सिटी आहे ते मौर्य एम्पायरचं कॅपिटल होतं. फॉर द सेक ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स द एम्पायर वॉज डिवायडेड इंटू 4 रिजन. आता अशोकाची जी मौर्य एम्पायर होती ती 4 रिजनमध्ये डिवाइड करण्यात आली. ईस्टर्न रिजन जे आत्ता ओडिशामध्ये आहे, तोशाली असं त्याचं ओन कॅपिटल आहे. ईच विथ इट्स ओन कॅपिटल. हे पुढे दिलेले कॅपिटल्स आहेत. वेस्टर्न रिजन उज्जैनी कॅपिटल असलेलं मध्य प्रदेशमध्ये आत्ता करंटली ते आहे. साऊदर्न रिजन सुवर्णगिरी कलंकगिरी इन कर्नाटका. सुवर्णगिरी हे आत्ता कनकगिरी म्हटलं जातं त्याला आणि ते कर्नाटकामध्ये आहे. नॉर्थर्न रिजन तक्षशिला विच इज इन पाकिस्तान टुडे. There was a council of ministers which advised the king to matters of administration. There was a council of minister. एक मिनिस्टरची अशी पूर्ण गँग अशी टीम होती जी ॲडमिनिस्ट्रेशन पाहत होते. किंग्स इन मॅटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, जी किंगला किंवा एम्पायरला ॲडवाइज करत होते. There were many officers working at different levels. There was an efficient intelligence service which kept an eye on the administration and on the movement of enemies. There was an efficient intelligence service. Intelligence service चा अर्थ गुप्तहेर विभाग किंवा जे इतर कुठल्या बाहेरच्या कोणत्या किंगडमनी किंवा बाहेरच्या रिजननी आपल्या राज्यावरती कुठलाही कट कारस्थान होऊ नये यासाठी ठेवलेला एक टीम असते, इंटेलिजन्स सर्व्हिस डिपार्टमेंट. आणि असे देर वॉज अन एफिशियंट इंटेलिजन्स सर्व्हिस ॲट दॅट टाइम which kept eye on administration and on the movements of enemies. Enemies movement वरती they keep eye on that enemies. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईफ ऑफ द पीपल ड्युरिंग द मौर्य पिरियड we will see.